Hello student, subject General Science, Standard 7th. In our previous video lecture, we started our chapter number 12, that is the human muscular system and the digestive system in the human body. Today we are going to see a digestive system, the digestion of a food, virtual diagram of such a process of digestion. Here you can see when a food is get entered from the mouth, it goes directly through the esophagus. After the esophagus, the churning of a food is happen over here. See, as we eat a morsel of a food, आपण जसा अन्नाचा एखादा पदार्थ किंवा कण खातो त्या पद्धतीने अन्न अशा पद्धतीने युसोफेगसमधून आपल्या स्टमक एरियापर्यंत येतं. In the stomach, various juices are mixed with the food. Slowly, as the food get entered to our esophagus, it get added in our stomach. After stomach, there is a large intestine and small intestine and rectum are the parts of our digestive system. The last part is anus. Let's study what happened from the beginning of the mouth area. Lungs works for adding the oxygen. As we chew or as we eat a bite of a food, see what happened? The saliva in the salivary glands secreted in the mouth. With our tongue, the food is get move on. अन्न अशा पद्धतीने आपल्या जिभेमध्ये सलायवरी ग्लँड्स मिक्स होत असताना, लाळग्रंथी मिक्स होत असताना दातांमार्फत चावलं जातं आणि जिभेवरने ते अन्न फिरवलं जातं दातांच्या दोन्ही बाजूला जिथे लाळ सिक्रेट असतात. व्हॉट ॲक्शन ऑफ सलायवा ऑन दिस फूड? बघा, लाळ जी आपल्या दातांच्या कडांमधून हिरड्यांमधून स्रवत असते ती ह्या अन्नपदार्थामध्ये मिसळल्यामुळे अन्नपदार्थ तितकंच स्मूथली डायजेस्ट व्हायला मदत होते. Saliva converts food starch into food as into the sugar and also the softness of the food. Tongue is also important part of our mouth. It having no bone. So अशा पद्धतीने जीभ ही आपल्या अन्नपदार्थ हलवण्याचं फिरवण्याचं काम करतं की एका बाजूने सलायवा मिक्स झाल्यानंतर अन्न बारीक झाल्यानंतर समान वेळेस अन्नपदार्थ दुसऱ्या दाताच्या बाजूला घेऊन हे अन्नपदार्थ अशा पद्धतीने मिक्स केले जातात. आता हे सगळं घडत असतं आपल्या माउथ एरियामध्ये. एंट्री ऑफ द युसोफेगसमध्ये आता अशा पद्धतीने फूड आपल्या युसोफेगसमध्ये बघा, आता ते बारीक झालेलं किंवा लाल मिश्रित असणारं सेमी सॉलिड फ्लुइड असं हळूहळू आपल्या घशामधून ते पोटाच्या भागाकडे येतं. Here are lungs near to our stomach, heart area, pancreas. All these organs are one after each other in our body. And what happened in the stomach? Some juices that we studied in our previous lecture that get added in the food, and the food is get more churn, the semi-solid liquid, and again it push away forward. अन्नपदार्थ अशा पद्धतीने पोटामध्ये आल्यानंतर त्याचं पुन्हा विघटन व्हायला सुरुवात होते. काही केमिकल रसायन असतील, ज्युसेस असतील, हे एकत्रितरित्या मिक्स केले जातात त्या अन्नपदार्थामध्ये आणि अशा पद्धतीने हे अन्नपदार्थ व्यवस्थितपणे पोटामध्ये पुन्हा मिश्रित होऊन ॲसिड्सचं आणि बाकी सगळ्या ज्युसेस जे सिक्रेशन असतं, मग ते बाईल ज्यूस असेल, पॅनक्रियाटिक ज्यूस असेल, गॅस्ट्रिक ज्यूस असेल, हे सगळे ज्युसेसचं ॲसिम्युलेशन होण्याचं काम पोटाच्या या भागामध्ये केलं जातं. हे सगळं अन्नपदार्थ पुढे पाठवलं जातं स्मॉल इंटेस्टाईन. हे जे तुम्हाला दिसतं आहे ते स्मॉल इंटेस्टाईन अराउंड 6 मीटर लॉंग, इट हॅविंग लेंथ. आता याच्यामध्ये आल्यानंतर पुन्हा हे अन्नपदार्थ बघा, आधी कसं होतं एखादा तुकडा चावल्यासारखं वगैरे अन्नपदार्थ होतं, आता ते पुन्हा सॉफ्ट होत ते लिव्हर पार्टमधून पुढे सरकलं जातं. बाळांनो, आपण अन्नाचा तोंडात घातलेला एक घास एवढ्या सगळ्या प्रोसेसमधून पार्ट
मधून पुढे जात असतो. म्हणजे विचार करा, आपण खातो ते अन्न किती महत्त्वपूर्ण आणि किती पौष्टिक असलं पाहिजे. आता पुढे असतात ते पॅनक्रियाज, जे पोटाच्या आणि आपल्या आतड्यांच्या मधोमध हा असा आडवा भाग दिसतोय तुम्हाला बघा. आता यामध्ये सुद्धा अन्नाचं विविध पद्धतीने विघटन होण्यास मदत होते, ज्यामध्ये मगाशी मी सांगितलं पोटाच्या वरती असणाऱ्या या पॅनक्रियाटमधून पॅनक्रियाटिक ज्युसेस सिक्रेट होत असतात, विच ऑल्सो हेल्प्स द फूड गेट डायजेस्टेड इझिली. ही पूर्ण व्हर्च्युअल जे ॲक्शन आहे ती दोन्ही बाजूने तुम्ही बघितली आत्ताच, की हे अशा पद्धतीने छोट्या आतड्यामध्ये हे अन्नपदार्थाचे कण मिसळले जातात आणि पुढे ढकलले जातात अन्नपदार्थाचे विघटन झाल्यानंतर. The food consumed in the digested is ready to be absorbed into the blood. आता अन्न व्यवस्थित पद्धतीने स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आल्यानंतर आता त्याचं पचन होण्याच्या प्रक्रियेकडे गेलेलं आहे. आता अन्न पचतं याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये विघटनशील पदार्थांमधून आवश्यक असणारे घटक हे रक्तामध्ये शोषले जातात, रक्तामध्ये त्यांचं रूपांतर होत असतं. अशा पद्धतीने हे असलेले अन्नपदार्थ जे आवश्यक आहेत ते अन्नपदार्थ रक्तामध्ये विघटन होण्याच्या प्रक्रियेस सुरू होतं. आणि अर्थातच या संपूर्ण प्रोसेसमध्ये आपले सेल्स कार्यरत असतात. आता अशा पद्धतीने स्मॉल इंटेस्टाईनचं कार्य पूर्ण झाल्यानंतर याच्यामध्ये लिक्विड पार्टसुद्धा असतो. द अनडायजेस्टेड अनएब्झॉर्ब फूड एंटर्स इन टू लार्ज इंटेस्टाईन. आता लार्ज इंटेस्टाईनचं कार्य काय आहे, स्मॉल इंटेस्टाईननं तर त्याचं कार्य पूर्ण केलं बघा. असं तुम्हाला अगदी घसरगुंडीसारखं किंवा स्विंगसारखं वाटत असेल असा काहीसा भाग. लार्ज इंटेस्टाईनमध्ये कार्य पूर्ण झाल्यानंतर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये कार्य पूर्ण झाल्यानंतर पुढे लार्ज इंटेस्टाईनमध्ये पाठवलं जातं. तिथे पुन्हा याचं एकत्रीकरण करून युरिन फॉर्मेशन होतं आणि स्टूल फॉर्मेशनकडे भाग पाठवला जातो. लिक्विड असतं ते नत्र असतं, युरिया असतं ते युरिनमधून पास आउट होतं आणि जो सेमी सॉलिड किंवा सॉलिड मटेरियल असतं समहाव इट गेट एक्सप्लेड टू आवर ॲनस. अशा पद्धतीने बाळांनो आपण या सगळ्या चार्टचं व्हिज्युअल व्हर्च्युअल ॲक्शन वाईज आपण समजून घेतलेलं आहे. अन्नाचं कण तोंडापासून ते त्याचं रक्तात रूपांतर होऊन उत्सर्जन क्रियेपर्यंत. वी आर पुटिंग अवर माउथ health on a risk. Physical health is extremely important personality development. When we are organ system functional properly, we say that we are good health. However, harmful habits like smoking, chewing of tobacco, drinking alcohol affects of our health adversely. आता हे सगळ्यांनाच माहिती आहे, एखादी पर्सनॅलिटी व्यवस्थित असेल व्यक्तीची तर ती व्यवस्थित ठेवण्याकरता ह्या वाईट असणाऱ्या मग धूम्रपान असेल, मद्यपान असेल, अशा काही गोष्टी न केलेल्याच बऱ्या. कारण या सगळ्याचे घातक परिणाम आपल्या शरीरावरती होतात. या व्हर्च्युअल डायग्राममधून व्हर्च्युअल ॲक्शनमधून फक्त आपण डायजेशनची प्रोसेस पाहिली आहे. याच्यामध्ये लंग्सचा आणि हार्टचा तितकाच महत्त्वाचा सहभाग असतो. कारण अन्न मिश्रित होताना, अन्नाचं तयार झालेलं रक्ताचं मिश्रण होताना या सगळ्यामध्ये ऑक्सिजनची गरज असते. इफेक्ट्स ऑफ टोबॅको, अल्कोहोल, स्मोकिंग ऑन दी डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता जे आपण अन्नपदार्थ खातो, जे काही चघळतो खातो किंवा स्मोकिंग असेल, या सगळ्याचा आपल्या स्टमक पार्टवरती सुद्धा परिणाम होतो. ॲज वी कन्झ्युम द फूड प्रोडक्ट फ्रॉम द माउथ, pharynx, alimentary canal to the organ system cannot be function properly. बघा स्मोकिंग आहे हाचा आणि अल्कोहोलचा खूप वाईट परिणाम आपल्या शरीरावरती होतो. सुरुवातीपासूनच म्हणायला गेलं तर आपल्या दातांपासून अगदी त्याचं इनॅमल जे आहे काल आपण शिकलो ते इनॅमल जाण्यापासून हे फूड डायजेस्ट होईपर्यंत असे घातक परिणाम सगळ्याच या वाईट असणाऱ्या सवयींचे आपल्या शरीराला भोगावे लागतात. इट कॉज बिसाइड द हेडॅक, द टोबॅको पार्टिकल्स स्टिक टू द टीथ, गम्स अँड स्किन ऑफ आवर माउथ कॅव्हिटी. बघा आपले टीथ मुळात खराब व्हायला सुरुवात होतात. तंबाखू, मशेरी, गुटखा, पान, जर्दा असं काही
मद्य देणारे मादक पदार्थ असतात त्यांचा परिणाम आपल्या दातापासूनच व्हायला सुरुवात होतो. It get dysfunctioning. This causes the swelling of gums and pain. By moving the pharynx into the intestine, becoming inflamed, and the conditions of further progress into a cancer leading to the death. सांगू शकत नाही की लहान लहान अशा असणाऱ्या वाईट मद्यपान धूम्रपानाच्या सवयी अगदी कॅन्सरसारख्या भयावह किंवा जीवघेण्या आजारापर्यंत माणसाला पोचू शकतात. म्हणूनच अशा वाईट सवयी असणं हे फार चुकीचं आहे, जे शरीराला घातक ठरणार आहे. नाउ व्हॉट इज युअर रोल इन सच अ conditions? Making the pictures of a slogan against the tobacco consumptions, smoking, drinking the alcohol, etc. Displaying such things in your classroom as well as neighborhood, keeping the if someone is surrounding of tobacco free. आपण आपलं स्वतःपासून, आपल्या कुटुंबियापासून, आपल्या शेजाबाजारांपर्यंत अशा काही ज्या चांगल्या सवयी आहेत त्या जोपासण्याचा जर प्रयत्न केला बाळांनो, अर्थातच हळूहळू या सवयी निघून जाऊ शकतात आणि व्यक्तीचंच एकूणच समाजाचं आयुष्य सुरक्षित राहू शकतं. अशाच पद्धतीने आपण असे काही आपल्या शाळेमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा असे मार्गदर्शनपर शिबिरं भरवली जातात किंवा तुम्हाला उद्बोधन केलं जातं की ज्या चांगल्या सवयी आहेत, विशेषतः आहाराच्या, यापूर्वीसुद्धा आपण संतुलित आहार याच्यावरतीसुद्धा विशेष मार्गदर्शन घेतलं होतं की कशा पद्धतीने आपला आहार संतुलित असायला हवा. झोप, व्यायाम या सगळ्यांचा समावेश आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये असणं गरजेचं आहे. मेकिंग पेरेंट्स अँड टीचर्स टू अवेअर द सर्टन इन्सिडेंट इन टू द नेबरहूड. आता आपल्या शेजापाजारी असतील, पण तुम्ही नाही, निदान वडीलधाऱ्या व्यक्तींकडून तरी तुम्ही अशा काही प्रयत्न करू शकता की ज्याचा चांगला परिणाम आपल्या कुटुंबियांवरती, आपल्या समाजामध्ये होऊ शकतो. बघा, 31 मे इज अ वर्ल्ड नो टोबॅको डे अँड 7 एप्रिल इज अ वर्ल्ड हेल्थ डे इज टू बी सेलिब्रेटेड. आता प्रत्येक सण उत्सव का साजरा केला जातो की त्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी आणि तेच पुढच्या वर्षीपर्यंत अंगीकारण्याकरता किंवा एखादा प्रबंध बनवण्याकरता. तशाच पद्धतीने हेअर इज द एंड ऑफ अवर दिस चॅप्टर. Write the points given in this chapter in your PDF form. Thank you.